तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला सुरुवात झाली। या यात्रोत्सवासाठी येरमाळा नगरीत भाविकांची मोठी गर्दी झाली। परंपरेनुसार येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजार मार्गे आमराईच्या रानामध्ये नेण्यात आली। पुढचे 5 दिवस येडेश्वरी देवीची पालखी आमराईत असेल। या यात्रा उत्सवातील मुख्य असलेल्या चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम चुन्याच्या रानात पार पडला। दरम्यान यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले। ज्यावेळी पालखी आमराईत दाखल झाली त्यावेळी भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। दरम्यान या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येरमाळ्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आज आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आलेत। प्रचंड उत्साहामध्ये आता पालखीचं स्वागत झालं, आपण सर्वांनी बघितलं। हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी देखील झाली। सगळ्यांची मनोकामना एवढी प्रबळ होती की आपण बघितलं असेल की बाकी काही वॉकी टॉकी नसताना सुद्धा एकीकडे पालखी आली आणि दुसरीकडनं हेलिकॉप्टर आलं, बँगलोरवरून हेलिकॉप्टर आलं आणि स्वाभाविकच आहे की खूप मोठा आज आनंद सगळ्यांना झालेला आहे। येडेश्वरी देवीचे जे वेगवेगळे महोत्सव आहेत त्यामध्ये सर्वात मोठा महोत्सव यात्रा महोत्सव जो आहे तो यात्रा महोत्सव म्हणजे चैत्र पौर्णिमा महोत्सव आणि या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। लाखो भाविक जे आहेत ते आई येडेश्वरीच्या नामघोषामध्ये जय जयकार करत या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।